नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे गैरसमज. एका खेडेगावामध्ये जुन्या वाड्यात दोघं नवरा बायको आणि त्यांचं 3-4 महिन्याचं छोटंसं बाळ असं छोटं कुटुंब राहत होतं. तो जुना वाडा असल्यामुळे तिथे खूप मुंगसं होती आणि ती मुंगसं खूप खेळायची. त्या बाईला ती मुंगसं खूप आवडायची. तिने त्यातलं एक मुंगूस आपल्या घरी पाळलं. ती तिच्या बाळाप्रमाणे त्या मुंगसाचा सांभाळ करत होती. मुंगूस पण तिला सगळी साथ देत होता. ती बाई बोललेलं त्या मुंगसाला सगळं समजत असे. एके दिवशी त्या बाईला नदीवर पाणी आणण्यासाठी जावं लागायचं. तिचं बाळ घरात पाळण्यात झोपलेलं होतं. तिने मुंगसाला सांगितलं, बाळाकडे लक्ष ठेव, आणि घागर घेऊन ती नदीवरती पाणी आणायला गेली. इकडे मुंगूस पाळण्याजवळ बसून राहिला. बाळ छान झोपी गेलेले होते. तितक्यात पाळण्याच्या दोरीवरून एक भला मोठा साप त्या बाळाकडे येताना मुंगसाला दिसला. पाळण्याच्या दोरीवरून तो बाळाकडे येत होता. मुंगूस घाबरला. मुंगसाला वाटले की आता तो साप बाळाला चावेल. मुंगसाने एक क्षणाचाही विलंब न करता त्या सापावर झेप घेऊन त्या सापाला खाली जमिनीवर पाडले आणि मुंगूस आणि सापामध्ये बराच वेळ झटापट चालली आणि शेवटी मुंगसाने सापाला मारून टाकले. सापाला मारून मारून मुंगूस खूप थकला होता. त्याच्या तोंडाला सापाचे सगळे रक्त लागले होते. अंगालाही सापाचे रक्त लागले होते. परंतु बाळाला वाचवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. मुंगसाला खूप आनंद झाला होता. मुंगूस दारात जाऊन बसला. त्याला वाटले आता मालकीण आली की आपल्याला शाबासकी देईल. तो मालकिणीची आतुरतेने वाट पाहत होता. थोड्याच वेळात मालकीण भरलेली घागर घेऊन आली. तिने पाहिले तर काय, दारामध्ये मुंगूस बसलेला आणि त्याच्या सगळ्या अंगाला, तोंडाला सगळीकडे रक्त लागलेले दिसले. ती खूप घाबरली आणि तिला वाटले की मुंगसाने बाळाला चावा घेतलेला आहे. आता माझ्या बाळाचे काय झाले असेल हा विचार तिच्या मनात आला आणि तिने रागारागाने ती भरलेली घागर मुंगसाच्या डोक्यात आपटली. एवढी मोठी पाण्याने भरलेली घागर त्या मुंगसाच्या डोक्यात पडताच मुंगूस मरण पावला. ती बाई घाबरून आतमध्ये गेली आणि बघितलं तर काय, बाळ पाळण्यात छान झोपलेलं होतं आणि खाली सापाचे तुकडे पडलेले तिला दिसले. तिला धक्काच बसला आणि ती पळत दाराजवळ जाऊन तिने तिची पाण्याची घागर होती ती पटकन उचलली आणि मुंगसाला बाहेर काढले. परंतु वेळ निघून गेलेली होती. मुंगूस मरण पावलेला होता. त्या बाईला खूप वाईट वाटले. मुंगसाने आपल्या बाळाचे प्राण वाचवले आणि आपण मुंगसाचेच प्राण घेतले याचा तिला खूप पश्चाताप झाला. परंतु पश्चातापाशिवाय त्या बाईजवळ काहीही उरलेले नव्हते. तो मुंगूस काही आता परत येणार नव्हता. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.